हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. मित्रांनो, आपण जसा मॅथचा पेपर पॅटर्न पाहिलो होतो, आज आपण पाहणार आहोत सायन्सचा पेपर पॅटर्न. मॅथचा पेपर पॅटर्न जेव्हा आपण पाहिलो होतो याच्या आधीचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण पाहिलो होतो की आपल्याला टोटल मॅथमध्ये 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. आणि इथं तर तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे, इथं तर फक्त तुम्हाला 4च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. मॅथमध्ये 5 आणि सायन्समध्ये फक्त 4 क्वेश्चन. या 4 क्वेश्चनला सॉल्व्ह करून तुम्ही 40 मार्क कसे घेऊ शकता ते मी तुम्हाला सांगणार आहोत. जास्तीत जास्त हा पेपर जो राहते हा ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर राहते. 70% जो आहे तो ऍक्टिव्हिटी वन लाइनर क्वेश्चन, एक एक मार्कचे, एक एक लाईनचे, एक एक वर्डचे क्वेश्चनचे आन्सर राहील. आणि फक्त 30% जे आहे तुम्हाला लर्न करायचे आहे मोठे क्वेश्चन. त्याच्यामुळे सायन्स जो आहे तो मॅथपेक्षा एकदम इझी राहणार आहे. आणि आपण वर्षभर जेव्हा याला शिकू तेव्हा एकदमच तुम्हाला इझी वाटेल याची गॅरंटी मी घेतो. आता आपण विदाउट एनी वेस्टिंग टाइम बघूया पेपर पॅटर्न कसा असते. आता इथं सगळ्यात पहिला क्वेश्चन नंबर 1A राहते, सगळ्यात मेन क्वेश्चन. आणि याची काय तुम्हाला ऑप्शन नाही राहत. क्वेश्चन नंबर 1A चे क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए राहते आणि हा राहते आपला MCQ. MCQ म्हणजे आपण पाहिलो होतो, MCQ म्हणजे होते मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन देऊन राहील, त्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तो तुमचा आन्सर राहील. असे राहते तुम्हाला 5 क्वेश्चन, 5 क्वेश्चन. आणि हे राहते तुमचे 5 मार्कचे. 5 क्वेश्चन 5 मार्क. ओके. त्यानंतर राहते तुमचा क्वेश्चन 1B. हा राहते सॉल्व वाले क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स राहू शकते, याच्यामध्ये तुम्हाला मॅच द पेअर राहू शकते, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला अजून कोरिलेशन वाले राहू शकते, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑड वन आउट असे क्वेश्चन राहू शकते. डिफरंट टाइपचे 5 क्वेश्चन राहते. सॉल्व 5 आणि हे पण राहते तुमचे 5 मार्कचे. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल ऑर नाही भेटत आणि हा क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे, कारण की याच्यातच तुमचे मार्क जे आहे ते कटू शकते. बाकी दुसरे जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर भेटते, त्याच्यामुळे एक नाही आला तरी तुम्ही दुसरा सॉल्व्ह करू शकता. पण इथं तसा काही चान्स नाही. जो तुम्हाला दिलाय तो तुम्हाला सॉल्व्ह करायचाच आहे. आता क्वेश्चन नंबर 1A नंतर क्वेश्चन नंबर 2 हा आपला स्टार्ट होते. कधी कधी क्वेश्चन नंबर 2 एकत्र राहते, कधी कधी क्वेश्चन नंबर 2A आणि 2B अशा टाइपचं राहते. जास्तीत जास्त करून क्वेश्चन नंबर 2A आणि 2B चाच पॅटर्न राहते. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 2A पाहू आपण. हा राहते आपला गिव्ह रिझन, गिव्ह सायंटिफिक रिझन किंवा गिव्ह रिझन. गिव्ह रिझन जो आहे तो तुम्हाला सॉल्व 2 आउट ऑफ 3. 3 पैकी तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे राहते. 2 मार्कचा एक क्वेश्चन, 2 क्वेश्चन 4 मार्कचे. म्हणजे हे आहे आपले किती मार्कचे? 4 मार्कचे. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B हा क्वेश्चन येते आपल्याकडे. तो राहते सॉल्व एनी 3 आउट ऑफ 5. 5 पैकी तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहते. कधी कधी 4 पण जास्तीत जास्त 5 पैकीच राहते. आणि हा राहते इच 2 मार्क, म्हणजे इथं 3 आहे म्हणजे हे राहते आपले 6 मार्कचे. ओके. त्याच्यानंतर मेन क्वेश्चन आपला चालू होते आता क्वेश्चन नंबर 3. इथं क्वेश्चन नंबर 3 मध्ये एकच क्वेश्चन राहते, सॉल्व एनी 5 क्वेश्चन आउट ऑफ 8. तुम्हाला 8 क्वेश्चन देऊन राहील ना, 8 क्वेश्चन पैकी 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे राहिले. आणि हा राहते आपला 15 मार्कचा क्वेश्चन. किती मार्कचा? 15 मार्कचा क्वेश्चन. पहा आता मोठा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 1 मार्कचे 3 क्वेश्चन राहू शकते, किंवा डायग्राम काढा म्हणून राहू शकते, किंवा ऍक्टिव्हिटी राहू शकते, डिफरन्स बिटवीन राहू शकते. वेगळे वेगळे क्वेश्चनचा हा मिक्स क्वेश्चन राहते. आणि इथं तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचं राहते. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट वाला क्वेश्चन राहते आपला, तो आहे क्वेश्चन नंबर 4. आता हा क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो राहते सॉल्व एनी 1 आणि आउट ऑफ 2. आणि हा क्वेश्चन राहते आपला 5 मार्कचा. 2 क्वेश्चन देऊन राहील, 2 पैकी तुम्हाला एक क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. अशा टाइपचा हा राहते आपला 5 मार्कचा क्वेश्चन. आता जर यांची आपण टोटल करून पाहलो तर टोटल बघा आता हे झाले 5 + 5 10, 10 + 10 किती झाले आपले 20, 20 + 20 किती झाले 40. अशा प्रकारचा आपला हा 40 मार्कचा क्वेश्चन राहते. पूर्ण 4 क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. 4 पैकी मेन क्वेश्चन आहे 2, याच्यामध्ये ऑर नाही राहत. व्हेरी IMP क्वेश्चन, याच्यामध्ये मार्क कटायचे तुमचे चान्सेस राहते. हा मोठा क्वेश्चन राहते. आता जास्तीत जास्त
दरवर्षीच एखाद्याच वेळेस सोडला तर दरवर्षी जो आहे याच्यामध्ये 5 क्वेश्चन राहते छोटे छोटे, 1 2 3 4 5, केमिस्ट्रीचे म्हणा, फिजिक्सचे म्हणा, बायोलॉजीमध्ये एन्व्हायरमेंटचे म्हणा, ते आपण जसं जसं आपण सिलेबस बघू त्याच्यावरती तुम्हाला सांगतोच, जसं जसं आपण वर्षभर शिकत जाऊ. अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन राहते. एकदम इझी असा हा पेपर राहते सायन्सचा. जास्त टेन्शन घ्यायचं काही कारण नाही राहत सायन्समध्ये. मॅथ सारखी इथं काही हॉट क्वेश्चन नाही राहत. सगळा काही तुमच्या टेक्स्ट बुक मधला आतमधला किंवा एक्सरसाइज मधले क्वेश्चन जास्तीत जास्त राहते. एकदम बढिया पेपर तुमचा सायन्सचा जाणार जर तुम्ही वर्षभर चांगल्या प्रकारे स्टडी जर केले तर. अशा प्रकारचा होता आपला हा सायन्सचा पेपर पॅटर्न. जसा आपला सायन्स 1 चा राहील तसाच आपला सायन्स 2 चा राहील, काही वेगळा नाही राहत. जसा सायन्स 1 तसा सायन्स 2 सेम पॅटर्न आहे. 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि 40 मार्क तुम्हाला घ्यायचे आहे. 40 आउट ऑफ तुम्हाला किती मार्क पाहिजे सायन्स मध्ये तुम्ही पटपट आता कमेंट करून सांगा, म्हणजे आपण त्या डायरेक्शन मध्ये वर्षभर याची स्टडी करू. मी तर म्हणतो का तुमचा टार्गेट जो आहे आता 40 आउट ऑफ 40च टार्गेट ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जे आहे याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करता येईल. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तुम्ही किती मार्क पाहिजे ते नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. अशा प्रकारे आपल्याला सायन्सचा पॅटर्न राहणार आहे, त्यांना पण कळू द्या. सबका साथ सबका विकास होऊ द्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.